नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शिमला मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहे। आता मागच्या वेळेस जे ड्रिंचिंग झालेलं त्याच्या फवारण्या झाल्या, त्याच्यामुळे आता बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, शिमला मिरचीवर अनेक शेतकऱ्यांना व्हायरस येत असतो किंवा साधी मिरची लावत असतो आपण। बलराम झालं, श्यामा झालं, प्रज्वला झालं, सीतारा गोल्ड झालं, अशा नाना प्रकारच्या आपण मिरच्यांचे वाण हे आपण नर्सरीमधून आणत असतो, त्याच्यानंतर लागवड करत असतो। पण नर्सरीमधलं जे वातावरण असतं आणि आपलं जे वातावरण असतं, आपल्या वातावरणात आल्यानंतर ते पिकावर अनेक प्रकारच्या रसशोषक किडींचा अटॅक होत असतो। त्याच्यावर अनेक प्रकारे शेतकरी हे नाना प्रकारचे औषधं वापरत असतात, पण शेतकऱ्यांना कळत नाही कोणत्या वेळी कोणतं औषध वापरलं गेलं पाहिजे। शेतकरी म्हणजे लो क्वालिटीपासून तर हाय क्वालिटीपर्यंत न वापरता शेतकरी डायरेक्ट हाय क्वालिटीचं वापरून घेतात। नंतर जेव्हा ते लो क्वालिटीचं वापरण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांना अजिबात रिझल्ट येत नाही। त्याच्यामुळे शिमला मिरचीवर थ्रिप्सचा अटॅक झाला। शेतकरी काय करत असतात, सुरुवातीला फिप्रोनिल 5% सुरुवात करण्याचा ऐवजी शेतकरी हा जम्प सारखं 80% फिप्रोनिल असलेलं प्रोडक्ट किंवा डेलिगेट सारखं, एक्सपोनस सारखं असे महागडे प्रोडक्ट, स्टँडर्ड क्वालिटीचे प्रोडक्ट हे सुरुवातीला वापरून घेत असतात। मग नंतर जे खालचे जे औषध असतं यांचं त्याच्यावर रिझल्ट येत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला जो प्लॉट असतो तो खराब होत असतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होत असतं। तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मिरची लागवड झाल्यानंतर व्हायरसमुळे खूप त्रस्त होत असतात। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने व्हायरसचं झाड असतं, पाहू शकता शेतकरी। हे जे झाड आहे हे पूर्ण व्हायरसचं झाड आहे। शेतकरी मित्रांनो, व्हायरसचा विचार केला तर व्हायरस हा आपल्या प्लॉटवर दोन प्रकारे हा येत असतो। तर एक जेनेटिकली व्हायरस आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकतो। काय असतं, एखादी व्हायरसयुक्त झाड असतं, त्या झाडाचं जर बियाणं आपलं सीडसाठी घेतलं गेलं आणि ते सीडच्या रूपाने जेव्हा आपल्या नर्सरीमध्ये आलं, नर्सरीमध्ये त्याचं रोप झालं आणि ते जर तुम्ही लागवड केली तर जेनेटिकली त्याच्यामध्ये तो व्हायरस येत असतो आणि ते व्हायरसयुक्त झाड एक खराबच राहत असतं। ते काय करत असतं, अनेक प्रकारच्या त्याच्यावर किडींचा, अनेक प्रकार रसशोषक किडींचा, थ्रिप्सचा अटॅक होत असतो। त्याच्यामुळे काही असतं, पांढरी माशीसारखे फंगस असतात, त्याच्यावर बसले का ते दुसऱ्या झाडावर बसले तर तो व्हायरस हा वाढत असतो। त्याच्यामुळे पूर्ण प्लॉटावर तो व्हायरस पसरत असतो आणि सकिंग पेस्ट ही आपल्याला कंट्रोल होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्लॉट हा खराब होतो। शेतकरी मित्रांनो, दुसरा जो व्हायरसचा विचार केला आपण, शेतकरी मित्रांनो, एखादी प्लॉट असला मिरचीचा प्लॉट, त्याच्यावर जर थ्रिप्सचा, मावा, तुडतुडा, पांढरी माशी किंवा माईट अशा सगळ्या रोग जेव्हा असतात, रसशोषक किडी एक सरलगट जर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे किंवा जी पावडर मारायची योग्य पावडर मारली गेली नाही, अशा रोगांचा जेव्हा सगळ्या किडींचा अटॅक होत असतो तर त्या प्लॉटवर व्हायरस हा निर्माण होत असतो। तो प्लॉट शेतकरी काय करत असतात, एक तर आता थ्रिप्सचा अटॅक झाला, थ्रिप्सचं औषध मारत असतात, दुसरा माईटचं झालं, पांढरी माशी जर त्याच्यावर फवारणी झाली नाही तर तो प्लॉट पूर्ण फेल जात असतो आणि पूर्ण मिरची ही कोकडा होऊन जात असते आणि अशा पद्धतीनेही आपला प्लॉट फेल जाऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असे जे व्हायरसयुक्त झाड असतात, आता आपण ते झाड पाहिलं आहे, त्याच्यानंतर हे बी एक झाड आहे, अशाही पद्धतीने जर मिरचीचे झाडं दिसले तर आपल्याला हे उपटून आपल्याला लांब फेकायचे आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी फवारणी करत असताना आपल्याला एक काळजी अशी घ्यायची की आपल्याला खालून आपल्याला वरपर्यंत जायचं असतं, तर आपल्याला लो क्वालिटीचे, म्हणजे लो क्वालिटी म्हटलं तर म्हणजे असं खराब औषध नाही सांगता येणार, तर ते म्हणजे फिप्रोनिल 5% आपल्याला सुरुवात करायची आहे। मिरचीवर थ्रिप्सचा जास्त अटॅक होत असतो, तर आपल्याला 5% फिप्रोनिल झाल्यानंतर आपल्याला इमिडा 40, फिप्रोनिल 40 पोलीसचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला जमचा स्प्रे घ्यायचा आहे। जम नंतर आपल्याला डेलिगेट नंतर आपण वेगवेगळे एक्सपोनस वगैरे जे महागडे, आता सिजंटा कंपनीचं आपलं सिमोडीस आलेले आहे, असे नवनवीन जे बाजारात थ्रिप्ससाठी झालं, माईटसाठी झालं, त्याच्यानंतर रसशोषक किडींसाठी जे औषधं निघाले त्यांचा जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे हा रिझल्ट मिळत असतो। आणि व्हायरसयुक्त जे रोप किंवा जे झाड असतं त्याला जर आपण आपल्याला कंट्रोल करायचं असलं तर आपल्या झाडावरील सगळ्या किडींना आपल्याला कंट्रोल करावं लागतं, त्याच्यानंतरच आपल्याला रिझल्ट हा मिळत असतो। तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।